हा काढी नको रोडला 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 हे गाईज गुड आफ्टरनून. तर आता मी रेडी वगैरे झालं आहे. तर मी बोलते आज तिचा ब्लॉग कसा येत आहे. तर मी चालत एकविरीला चाललो आहे 3 दिवस. ऐरोलीवरून पालखी निघली आहे. माझ्या घरातून पप्पा, मी आणि माझा भाऊ, छोटा भाऊ डॉक्टर, आम्ही तिघं एकविरीला पालखीला चालत चाललो आहे. तर आता रेडी वगैरे झालं आणि मी कालच नाही कट केला आहे छोटे पोरींसारखा वेगळीच दिसताव. चला आता आम्ही तिथे शिरोण्यात जाऊ. पालखी शिरोण्याला येणार आहे. तिथे जेवायला थांबतात. सो आमच्या गावाच्या इथून फक्त 2 किलोमीटर असेल, जास्त पण नसेल. तिथे जाऊ आणि मग तुम्हाला दाखवतो पालखी. त्यांना जीव रेडी झाला आमच्यासोबत यायला, कारण की पप्पा सेपरेट आमची कार पण घेतो, त्यात आमच्या बॅग्स वगैरे ठेवायला. तर तो बोलतो मी पण येतो. चल तुम्हाला दाखवतो किती चिटचिट चाललं आमच्या घरात आता. काय काहीच जीवला कोणी पैसे नाही दिले. पैसे नाही दिले. टी शर्ट पण नाही दिले. गरीब आहे. आम्हाला तिघांकडे टी शर्ट आहे. आता आम्ही खाली आलो आहे सगळ्या बॅग्स वगैरे घेऊन. इथे आमची गाडी लागली आहे. तर गाडीत आता बॅग्स वगैरे ठेवू. इथं मंडळी जमा झाली आमची. चला तुम्हाला दाखवते पुढे काय. काल काल वांडर दिसतात सगळी. गाईस ते बॅग्स ठेवल्यात. आता सगळं घेऊन जायला लागल. ते लोक कोण मदत पण नाही करत. मला एकटीला वाटवलं बॅग घ्यायला. शानपट्टी काय होतोस स्वतः तर घेतच नाही. बघा आईचं फक्त बॅग लावतात. पप्पा घे. क्या रे बनताय, कैसा लग रहा है. आता आम्ही इथं आलो आहे. तर इथं पालखीचं डेकोरेशन चालू आहे आणि इथं सगळी पब्लिक जेवायला बसले. आता आपले वरिष्ठ आपले अधिकारी आपले जे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत ते आपले पुढचा कार्यक्रम ठेवता अविरतपणे हे अन्नदानाची सेवा अखंडपणे चालू ठेवले. त्यात त्यांच्या महिला भगिनींचा आणि कुटुंबियांचा सहभाग अत्यंत उल्लेखनीय आहे. तसेच त्यांच्या खानदानी यावर्षी म्हटलं होतं मंगळवाडा यावर्षी पण आपली लोकसंख्या जास्त झाली. आपली पोरं पण वाढलेली आहेत आणि यावर्षी लेडीज पण जास्त झाली. तर आई एक सरकार राहिलेला आहे. तर गाईच आता पालखी निघलंय. गाईच आता आम्ही निघलोय.
शकता बडी शॉप अरे नाही ओवा आहे ओवा. मामा 80 वर्ष मामा चालतं 80 वर्षाचा मामा चालतो खाऊ नाही तुम्ही जवान पोरा कशी आम्ही पण चालतो. गाईस तर आम्ही गाईस आता आम्ही इथे नाश्ता वगैरे आता आम्ही पोचलो. इथे स्टे आहे आमचा. गर्ल्सांना वेगळं रूम वगैरे बघितलंय आणि इथे सगळं जेवणाची व्यवस्था करतात. इथे आता जेवण घेतात सगळी. इथे बघू शकता. आता आम्ही जेवण घेतले.